नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड शहरामध्ये कशा प्रकारे भूमिपुत्रांचा बळी घेऊन इथे येणारे परप्रांतीय बिल्डर कशा प्रकारे मोठमोठे टावर्स उभे करतायत, परंतु इथे भूमिपुत्रांच्या कशा कबरी गाडल्या जातात त्याची एक तुम्हाला ज्वलंत स्टोरी मी आज सांगणार आहे। माझ्यासोबत संतोष जगन्नाथ जगदाळे नावाचा इथला भूमिपुत्र आहे, शेतकरी म्हणता येईल। यांची स्वतःची जागा होती, इथे सोनेग्रा नावाच्या बिल्डरने यांना जेवीचं आम्ही दाखवलं आणि त्याच्यानंतर त्यांची कशी कशी फसवणूक केली त्याच जागेवर जिथं त्यांची जागा आहे आणि ज्या जागेवरती ही मोठं भलं मोठं टॉवर उभं राहिले आणि यांना मात्र याच्यातून विस्थापित केलेले। इथे तुमची किती जमीन होती आणि त्यावेळी काय काय ठरलं होतं आणि कशी कशी फसवणूक, सोनेग्रा बिल्डर आणि भोसले असोसिएट या दोघांची पूर्ण नावं सांगा, नक्की कोण महाभाग येतं ज्यांनी तुमची फसवणूक केलेली आहे। इथे माझी 4 गुंठे जमीन होती, माझ्या चुलत्यांची 4 गुंठे होती आणि माझ्या दाजींची 5 गुंठे होती, अशी आमची 13 गुंठे जमीन होती। पूर्ण इमारत ही आमच्या जागेवरच उभी आहे। दाखवा ही इमारत पूर्ण। आपण चालतच बोललो, तुम्ही कंटिन्यू बोलत राहा। यांच्या जागेवरती इमारत उभी आहे। त्यांनी आमच्याकडून 2016 मध्ये हे सर्व कन्स्ट्रक्शन घेतलेलं आहे करण्यासाठी। माझा पूर्वीपासूनच याला विरोध होता, तरी या सर्वांनी आमचे पार्टनर सर्वजण तयार झाल्यामुळे मी तयार झालो की आपण पण द्यावं म्हणून। पण तरी पण मला एक मनातून खतखत होती की आपण स्वतः बांधायचं होतं, आपलं स्वप्न होतं आणि हे मध्येच काय तुम्हाला जी भीती होती की हे आपल्याला कुठेतरी फसवणार आणि त्यांनी खरोखर तसंच केलं, त्यांनी फसवलंय। आता मित्रांनो, तुम्हाला मी यांची कागदपत्र दाखवतो। तुमचं डीएपीए जे होतं त्याची कॉपी दाखवा मला। डीएपीए मध्ये काय म्हणले यांनी सगळी कागदपत्र का मला दाखवतो, हे बघा। डीएपीएचं सॅम्पल पण आहे, हे बघा काय काय कलमाचं उल्लंघन, यांनी पण चांगला अभ्यास केलाय, हे बघा। आणि एवढे फ्रॉड केलेले ते हे डीएपीए आणि रेराला जे कागद अपलोड केले ते ह्यांना काही न सांगता अपलोड केलेत। सांगा कशी कशी फसवणूक झाली, डीएपीए मध्ये काय काय लिहिलं होतं? डीएपीए मध्ये त्यांनी आम्हाला काय लिहून दिलं हे तर मला शेवट पण कळलं नाही। मी 2022 ला माझ्या हातात डीएपीए पडला, तेव्हा मला कळालं की आम्हाला एका गुंठ्याला 800 स्क्वेअर फूट असं क्षेत्रफळ मिळणार आहे। पण त्यांनी त्यातही आम्हाला बिल्टअप लावून 900 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आम्हाला 450 स्क्वेअर फूटचा कार्पेट भरलं होतं। 900 स्क्वेअर फूटचा फ्लॅट द्यायचं, देणार किती? अर्धा जे आहे बरं का, 450। हा पुढे 450 तर त्यांनी असं दिलेलं आहे। आता मला 3200 स्क्वेअर फूट मिळालेलं असून त्यातला मला 1800 स्क्वेअर फूटच कार्पेट मिळालेलं आहे, म्हणजे बाकीचं गणित मोकळच राहिलेलं आहे। शिवाय माझ्या सह्या सर्व खोट्या मारलेल्या आहेत, ज्या पण अग्रीमेंट टू सेल बरेच आहेत त्या माझ्या मिसेसच्या आहेत त्या, आणि ज्या रेरावर अपलोड केलेल्या आहेत त्या ती व्यक्तीनीच मारलेल्या आहेत। म्हणजे याच्यामध्ये माझ्या डीए नंतर माझ्या सह्याच झालेल्या नाही। तर तिथून आम्ही त्यांना मी विचारणा केली की आमचं काय आहे ते, तर त्यांनी आम्हाला पैसेच मागायला चालू केले। तुम्हीच पैसे द्यायचे, जीएसटी पण लावला होता। जीएसटी त्यांनी पहिल्या अग्रीमेंट मध्ये जीएसटीचा उल्लेख नव्हता, पण त्यांनी 19 ला जे माझ्या मागे केलं अग्रीमेंट त्याच्यामध्ये त्यांनी जीएसटीचा उल्लेख केलेला आहे की जीएसटी द्यावं लागेल म्हणून। पण ते मला माहित नसल्यामुळे मी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की जीएसटी द्यायचा नाहीये। तेव्हा मी रेरा साईटवर जाऊन चेक केल्यावर मला कळालं की आपल्या बरोबर फ्रॉड झालेला आहे आणि आपली जमीन गेलेली आहे आपल्या। म्हणजे जेवीला ह्यांना द्यायचं नव्हतं, ह्यांना स्वतः मिळून त्यांचे सगळे नातेवाईक मिळून मोठी जमीन इथे यांची आहे, ह्यांना करायचं होतं। बिल्डरनी त्यांना आम्ही दाखवलं, सोबत घेतलं। सुरुवातीला तोंडी सांगितलं ते वेगळं, डीएपीए मध्ये लिहिलं ते वेगळं, रेराला ह्यांची सही न घेता कागदपत्र अपलोड केली ती वेगळी। त्यांना जेवढं ठरलं होतं 900 स्क्वेअर फूटचे किती फ्लॅट द्यायचे होते? 4 गुंठे 3200 स्क्वेअर फूट, म्हणजे 3200 स्क्वेअर फूट द्यायचे होते, त्यातला अर्धच दिलेले। म्हणजे कशामध्ये तुम्हाला फसवलं त्यांनी? जागेमध्ये फसवलं। लोडिंग 30% होतं, 100% लावलेलं आहे। 100% लोडिंग बरं का, म्हणजे केवढा मोठा लोड आहे बघा। अजून काय काय फसवलेलं आणि बरोबर जीएसटीचे पैसे मागणे वगैरे, आणि आमचं लेट पोझिशन सर्वांना मिळालं। त्यामुळे आम्ही आमच्या प्रॉपर्टी विकून यांचे पैसे भरलेले आहेत। भरपूर जणांनी आमच्या ग्रुप मध्ये तसं केलेलं आहे। किती लोकांची अशी फसवणूक झाली तुमच्यासारखीच? 9 जण आहे आम्ही। 9 जणांची फसवणूक झाली। सगळ्यांनी काही ना काहीतरी विकूनच इथं पैसे भरलेले आहेत आणि इथं आलेले। राहिला तुम्ही इकडच्या तिकडच्या जमिनी विकल्या, इथं जमिनी घेतल्या आणि इथं तुम्हाला बिल्डरनी फसवलं आणि तुमचं सगळं होत्याचं नव्हतं सगळं झालेलं आहे। आणि एकटा माणूस, अभिनंदन केलं या माणसाचं की हा एकटा माणूस
एकटा वाघ आहे बरं का हा जो लढतोय. बिल्डरच्या सोबत लढताना यांना कोणी साथ दिलेली नाही. शेवटी ते आमच्याकडे आले. आम्ही त्यांना लगेचच पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहोत आणि यांची जी काही फसवणूक झालेली आहे, बिल्डरनी ह्यांना काय लुटलेलं आहे, यांच्यासोबत आणखी काही लोकांना लुटलंय, या शहरामध्ये असंच मराठी माणसाला, भूमिपुत्रांना बिल्डर वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून लुटत आलेले आहेत आणि त्यांची प्रशासकीय दरबारात म्हणजे पोलीस स्टेशन असेल, रेरा असेल, तहसीलदार असेल, अशा सगळ्या ठिकाणी हे बिल्डर लोक मॅनेज करत जातात आणि त्याच्यामुळे अशा सगळ्या सर्वसामान्य माणसांवर अन्याय होत असतोय. तुमच्या बाबतीत सुद्धा असं काय घडलं असेल तर तुम्ही जरूर सनई छत्रपती शासन हे आमच्या पक्षाकडे, आमच्या पक्ष कार्यालयाकडे अप्रोच करू शकता. आम्ही लगेचच यांना उद्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहे आणि बिल्डरनी खोटे कागदपत्र बनवणं, यांची फसवणूक करणं आणि जी काही बाकीची कलमं लागतील त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात करणार आहोत. समोर किती मोठा बिल्डर आहे आणि तो किती मोठा गुंडन डॉन आहे याच्याशी आम्हाला घेणदेण नाही. जर इथल्या भूमिपुत्रांवर अन्याय होत असेल तर आम्ही त्यांच्या बाजूने उभे आहोत आणि त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुमच्या अजून काय काय फसवणूक केलेली त्यांनी बऱ्यापैकी, आता मी तुम्हाला ते डिटेल्स मध्ये हे सगळे सांगितलं कागद आहेत. ना, हा. माझ्याकडे सर्व कागदपत्र आहेत हा. की त्यांनी आम्हाला डील करताना पण त्याच्यात कमी दिलेले हा. बाकीच्यांना जास्त दिलेले. बर. जे त्यांनी FSI साठी ज्यांची हा. जागा खरेदी केली हा. त्यांना मोबदला जास्त आहे आणि आमच्या जागेवर बिल्डिंग आहे हा. तर आम्हाला मोबदला कमी आहे. म्हणजे त्यांना डबल मिळालाय जवळपास. ज्यांची मोकळी जागा घेतली ह्या गार्डनची, बरोबर, मोकळी जागा. बघा हे दाखवतो तुम्हाला. या गार्डन बनवण्यासाठी, ओपन स्पेस साठी ज्यांची जमीन घेतली त्यांना डबल FS आहे आणि ज्यांच्या जमिनीवरती ही बिल्डिंग उभी आहे, बघा किती माळ्याची बिल्डिंग आहे ही 16 माळ्याची आहे. 16 माळ्याची. बी विंग माझ्या जागेमध्ये. बिल्डिंगचं नाव काय? सोनिग्रा प्रेसिडेन्सी. सोनिग्रा प्रेसिडेन्सी या रावेत मधील यांच्या प्लॉटमध्ये झालेला हा प्रकार आहे आणि 16 माळ्याची बिल्डिंग बनवून यांना मात्र म्हणजे बाल्याच दिलेला आहे. यांना डायरेक्टली यांच्यावरती अन्याय झालेला आहे आणि असं बऱ्याच ठिकाणी बिल्डर करतात बरं का. मोठ्या हॉटेलला बोलवणं, मोठं छानपैकी जेवण देणं, गोड गोड बोलणं, त्या माणसाला विश्वासात घेणं आणि बऱ्यापैकी तोंडीच कारभार त्याच्यासोबत करणं आणि नंतर त्याला घोडे लावणे, असे कार्यक्रम बिल्डर करतात. आता अशा सगळ्या बिल्डरांना धक्क्याला लावणं हे काम आहे. त्याच्यासाठी कायद्यानं आपण पोलीस असेल, रेरा असेल, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, अशा सर्वच ठिकाणी अशा नागरिकांची आपण तक्रारी घेणार आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देणार आहोत. अगदी सातबारे पण फेरफार करतात. पूर्ण आमच्या इथे 8 अशी कागदपत्र आहेत की ज्यांचे इथे सातबारे सगळे कागदपत्र आहेत पण त्यांना जमीन मिळाली नाही. ते आता कागदपत्र घरात घेऊन बसलेले आहेत. अशा लोकांना पण घेऊन, म्हणजे इथे या प्रोजेक्टमध्ये असे काही लोक आहेत की ज्यांचे सातबाऱ्यावर नाव आहेत, ज्यांच्या जमीन आहेत, पण त्यांना बिल्डरनी अजून काहीही दिलेलं नाही. बिल्डिंग तर उभी राहिली, फ्लॅट तर विकून झालेले आहेत. बिल्डर पैसे घेऊन आणखी पुढच्या साईटवरती जाण्यासाठी मोकळा आहे. परंतु ज्या भूमिपुत्रांची जमीन आहे, म्हणजे अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला हे दिसेल आणि पिंपरी चिंचवड सारखीच परिस्थिती महाराष्ट्राच्या प्रत्येक मोठमोठ्या शहरांमध्ये दिसेल जिथं परप्रांतीय लोकांनी भूमिपुत्रांचे गळे दाबून, भूमिपुत्रांची फसवणूक करून मोठमोठे टॉवर उभे केलेले आहेत आणि मराठी माणसाचं वावर त्यांनी खालसा केलेलं आहे. मराठी माणसाची सगळी पॉवर काढून घेतलेली आहे आणि महाराष्ट्रातील आज 50% जास्त स्थावर जंगम मालमत्ता अशा प्रकारे लुबाडणूक करून, फसवणूक करून या परप्रांतीय बिल्डर लोकांनी आपल्या घशात घेतली. यांना हे कळायला पाहिजे की बिर्लासारखा माणूस सुद्धा निपुत्रिक मेला, त्याची सगळी संपत्ती लोढांना मिळाली. तुम्हाला सांगतो रहेजासारखा बिल्डर, तो सुद्धा, त्याला सुद्धा त्याच्या पोरांनी आणि सुनेनं घराबाहेर काढलं. आणि असे कितीतरी उदाहरण मी तुम्हाला सांगू की ज्यांनी अनैतिक मार्गाने पैसे कमवले आणि शेवटी घरी खायला 2 वेळचं खायला सुद्धा कुत्रं सुद्धा नाहीये. माणसं तर सोडून द्या, अशा भयानक परिस्थिती निर्माण होतात. जरी इथं सर्वसामान्य माणसावरती पोलीस, तहसीलदार, रेरा हाताला धरून जरी अन्याय केला ना, वरच्याकडे न्याय असतो आणि तिथं मात्र काही वशिला लागत नाही, तिथे काही मॅनेज करता येत नाही, तिथे कोणाला पैसे चारता येत नाहीत. जे काय आहे ते नियतीबरोबर ते पदरात टाकते आणि मग ह्यांना एकतर ती मुलंच होत नसतात किंवा मुलंच ह्यांना घराबाहेर काढतात. कारण आपल्याकडे ते रेमंड कंपनीचं खूप मोठं उदाहरण आहे. त्याच्यानंतर बिर्लाचं आपल्याकडे उदाहरण आहे, रहेजाचं आपल्याकडे उदाहरण आहे. ही सगळी बिल्डरांचीच नावं का सांगतो मी माहिती आहे का, की ज्या अनैतिक मार्गाने हे लोक पटापट पैसे कमवून पुढे जातात, शेवट त्यांचा तसाच होतो. एकतर मुलं होत नाहीत किंवा जी मुलं असतात ते मुलं आणि सुनाच त्यांना घराबाहेर काढतात आणि मग कुठेतरी वृद्धाश्रमात हे मोठमोठे बिल्डर दिसतात. ठीक आहे, त्यांना कुठे दिसू दे, पण तुम्हाला मात्र तुमच्या घरात आम्ही पोहोचवल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं जे काही हक्काचं आहे ते तुम्हाला मिळवून देऊ. आणखी काय काय फसवणूक किती लोकांची झाली आहे इथे? तसे तरी आता आम्ही 10-12 जण आहे. ओके, सगळ्यांना आपण मदत करू आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन याच्या विरुद्ध आपण कडक कारवाई करूया. आणि नक्कीच ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसांवरती, भूमिपुत्रांवरती, विशेषतः ज्याच्या नावावर जमीन आहे, सातबारे आणि बिल्डरनी फसवले, अशा सर्वच लोकांना आपण न्याय देणार आहोत. आणि आपलं धोरण पक्क आहे, सरकारी अधिकारी असतील तर भ्रष्टाचाऱ्यांना कडक शासन, सनई छत्रपती शासन, आणि जर ते बिल्डर आणि असे कोण फसवणूक करणारे असतील तर
रयतेचे शासन सनाई छत्रपती शासन हे आपलं ब्रीदवाक्याने म्हणून जगदळींसारख्या अशा हजारो लोकांना आम्ही न्याय देण्यासाठी मैदानात आहोत. ज्यांना ज्यांना काही अडचण असेल त्यांनी जरूर संपर्क साधावा. पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत आणि रेरापर्यंत आम्ही तुमची केस जरूर मार्गी लावून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. धन्यवाद.